आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन मी. आई पण प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. बघा आपण सुंदरी समोर असं नाही जाऊ शकत. तिला यातलं काही माहित नाही आणि आपल्याला सांगायचंही नाही. जर सुंदरीला सत्य कळलं ना तर कदाचित तिची तब्येत अजून ढासळू शकते आणि तसं व्हायला नको. तिला बरं वाटावं म्हणून आम्ही गावी चाललोय, तिला घेऊन चाललोय मी. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट लागेल मला. मी एकटं नाही करू शकत आहे. आता थोड्या वेळाने ती ऑफिस मधून आली ना की आपल्याला तिच्या समोर खंबीरपणे उभं राहायचंय. कळते आई? आपल्या सगळ्यांची सुंदरीने मदत केली आयुष्यभर. आता आपल्याला तिच्यासाठी स्ट्रॉंग व्हावं लागेल, खंबीरपणे उभं राहावं लागेल तिच्या समोर. कळते आई? आई हो निश्चित. अगं हे कशासाठी? अगं असं करायचं असतंय. परत आहे ती लावून घे बरं. अगं मी काही युद्धावर चालली होय? ते तुला नाही समजणार. आई काय झालं? तू रडतेस का? अगं काही नाही. आजारपणात उठल्यानंतर तू पहिल्यांदा गावाला चालली आहेस ना म्हणून थोडस वाटलं, बाकी काही नाही. काळजी नको करू. नाही करत काळजी. आता माझा जावई तुझ्या बरोबर असताना मी कशाला काळजी करू? मालू आता आम्ही नाही आहोत. त्या तिघा आज्यांची काळजी तू घ्यायचीस, कळलं का? आणि आता आई होणार आहेस तू. लहान मुलांसारखं वागायचं बंद कर आता. हा सांभाळ सगळ्यांना. हा एकदम सुरू सारखं करती म्हणून मी सगळं सांभाळणार आहे. व्हेरी गुड. हे काय? आई हे तुझ्यासाठी. आई तुला जर तिकडे कुणाची भीती वाटली आणि जर माझी आठवण आली तर या पप्पाच्या कानात सांगायचा, हा इकडे येऊन मला सांगे आणि मग मी तिकडे येईन आणि तुझी भीती अशी पळून लावेन. थँक्यू. वेलकम. चला निघूया. काळजी घे, त्रास देऊ नको कोणाला. ओके? हो. बाय आई. हे कोण आलं ग गाडी घेऊन? किती वर्षांनी आली मी. या चार भिंतींनी फक्त हे घरच नाही तर माझ्या आठवणी सांभाळून ठेवल्या. माझ्या बाबांनी कलेक्टर व्हायचं स्वप्न इथंच दाखवलं मला.
सुंदरी तुला आठवतंय, तुला पहिल्यांदा मी इथेच पाहिलं तेव्हा होतं, बघितलं आत्ता इतक्या वर्षांनी. आता आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे तर इकडनंच झालेली बरी, नाही का? घराची चावी आहे ना माझ्याकडे, येताना मंगला इकडनं आणली होती, मी उघडतो. गोदामावशी, ओळखलत मला? सुंदरी, तुझी एवढी मोठी झालीस की सगळं जग तुझ्या पाया पडतंय. आम्ही ऐकतो, टीव्हीवर बघतो तुला. किती बरं वाटलं तुला बघून. किती छान दिसतेस, मोठी साहेब झालीस, पण बिलकुल गर्व नाही. मावशीच्या पाया पडलीस, मोठी झालीस, पण मावशीला विसरली नाहीस. बाकी कशा तुम्ही बरं आहात ना? तब्येत वगैरे सगळी बरी? हा माझा नवरा. आली वाटतं सुंदरी, काय तर राडा करणार आहे. पाटील साहेबांना सांगावं लागेल सावध राहा म्हणून. येतो. आम्हाला रोज सुंदरी आणि तिच्या आई बाबांची आठवण येत असते. ही मुलगी आमच्या समोर लहानाची मोठी झाली. नुसतं चैतन्य अंगात भरलेलं असतं तिच्या. कधी एका ठिकाणी जागावर बसली नाही. बसली तर नुसता अभ्यास नाही अभ्यास. अभ्यास म्हणजे तिचा जीव की प्राण असायचा. वर्गात नेहमी तिचा पहिला नंबर यायचा. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे नुसती उड्या मारायची. स्वतःची आठवण आठवायला सुद्धा हे वेळ नाही. आम्हाला फार अभिमान वाटतो तिचा. इतकी मोठी झाली पण आम्हाला विसरली नाही. तुम्हाला सांगते, तिचा तिच्या बाबांवर फार जास्त जीव होता. पाय दुखायला लागले. किती वेळ उभं राहायचं? अहो, कोणी दरवाजा बिघडत नाही. काय करणार बाबा, काम आहे आपलं. सरपंचाच्या हातापाय पडावंच लागणार. अरे 1 तास काय 4 तास ताटकळावं लागलं ना तरी विचार तर कोणाला. काय इथं घोळका काय केलाय? हा दत्रा इकडे. अरे पिपाणी,
आम्हाला सरपंचांना भेटायचंय. आहेत ना ते? पाटील साहेब हा येत नव काम आहे आमचं. मला माहिती अचानक अशा मुद्द्यांवर तर तू बोलणार नाही. जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल. मी म्हणत होतो की वेळ आहे आपल्याकडे, थोडं तर जरा गाव फिरून येऊया ना. आता अरे पण खूप काम आहे, तू बघतोस ना आदित्य. आणि आता जायचं म्हटलं की संध्याकाळ होईल रे. तेच म्हणतोय, नंतर संध्याकाळ झाल्यावर बाहेर फिरता येणार नाही. परत उद्या तुला काही काम आलं की परत निघावं लागेल. त्यापेक्षा हीच वेळ आहे, आता आपण जाऊया, छान गाव बघूया, सगळ्या जागा बघूया, फिरूया, मोकळे हवा खाऊया. चला. अरे पण मी आल्यावर तुला मदत करतो ना सगळं आवरायला. चल 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 म्हणजे ठीक. चल आता फिरून येऊया. हे इकडे ठेवलं, हे पण वाटल्यास राहू दे, आल्यावर आवडता येईल. सर हो चल. रेडी टू गो. चलो. मस्त आहे ना म्हणजे. ऐक ना, ऐक, आपण एक सेल्फी घेऊया. ठीक आहे. मस्त. एक मिनिट उभा नाही ते. तुमच्या दोघांचा एक फोटो घेऊया आपण. का? मस्त फ्रेम आहे. अरे इकडे काय चांगली फ्रेम आहे. अरे छान फ्रेम आहे. उभार तू. उभारल्यानंतर तुला सांगतो. उभार. कमॉन कोण जवळ या जरा. पनिशमेंट दिले दोघांना. हा काय रे, खांद्यावर हात ठेव तिच्या. तुझीच बायको आहे, ठेव रे. आधी खांद्यावर हात ठेव, हवेत नको. काय ना, माझ्या कॅमेरामध्ये खांद्यावर हात ठेवल्यानंतरच फोटो निघतो. अरे ठीक आहे ना, काढ ना आता. कशाला ना. काढ लवकर. हा आता कस स्माइल. एक सेकंड. असंच राहू. चल कृष्णा, मी काय म्हणतो आता, पुढे कसं जायचंय? ऐक ना, डाव्या बाजूला घराचा रस्ता, उजव्या बाजूला ते जमीन वगैरे. कुठे जायचं? चल उजवीकडे जाऊया. आपण इथे का आलो? चुकीच्या रस्त्यावर.
हा मला पण माहिती ही कुठली जागा आहे? अरे गावाबाहेरची जागा आहे ही. आणि मी शाळेसाठी म्हणत होते ना तेव्हा ती तेवढं फेन्सिंग केलं ना. तेवढीच जागा आहे ती. हा मग आता इथपर्यंत आलोय तर जाऊन बघूया ना. नाही 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 नको नको काही गरज नाही. आपण जाऊयात परत. बघ असं नको करू. नंतर आपल्यालाच वाईट वाटेल की इथपर्यंत आलो आणि गेलो नाही बघितलं नाही काही. चल ना जरा जाऊन बघून येऊ. अरे बरोबर बोलतोय तो. आता इथपर्यंत आलोय तर बघून घेऊया ना जागा. चल. सदर जागा ही मुजुमदार कुटुंबीय यांच्या मालकीची असून यावर कुठलेही हक्क अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजे कायदेशीररित्या ही जागा त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. असंच दिसतंय. तर राखीव जागेत असा बोर्ड त्यांचा दिसला असता म्हणजे नसेलच राखीव जागा. नाही पण माझा अंदाज कसा चुकेल. मी इतकी वर्ष झालं या जागेसाठी झटते तर अचानक हे कसं काय आलं. बरोबर आहे. नाहीतर राखीव जागेत त्यांचा स्वतःचा बोर्ड दिसला असता. कदाचित हे राखीव जागा नसेलच. कदाचित असू शकतं. मधल्या काळात ह्या घडामोडी झाल्या असतील. माझाच गैरसमज झाला होता. असो निघूयात आता. काय चला आता काय. सावकाश. दिनांक 30 जुलै 1999 पासून सदर जागा ही शासनाने सरकारी शाळेसाठी आरक्षित केलेली. सदर जागेवर कुठलेही अतिक्रमण केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. मी तुम्हाला म्हणाले होते ना माझा अंदाज चुकणार नाही. इथे शाळा करण्यासाठी मी कितीतरी वर्ष झालं झटतेय. अचानक इथे दुसरा बोर्ड येणं शक्यच नव्हतं. म्हणजे हरामखोरांनी पैशाचा खेळ करून या जागेवरती कब्जा केला. डोकं तरी बघा बोर्ड इथेच टाकून गेले. तुम्ही मुद्दाम मला या जागेवर घेऊन आलाय का? बरं केलं. तुम्ही जर असं केलं नसतं तर ही गोष्ट आपल्या लक्षातच आली नसती.
थँक्यू. आणि या जागेचं काय करायचं ते मी आता बघतेच. हा सगळ्याचा छडा लावल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. माझी तिकडे आलो ना एवढा मार खाशील ना एवढा मार खाशील. गप्पच. अगे मालते असं काय बोलते. तू तुझ्या मामड्याच्या हातचं पिठलं आणि भाकर खाल्लं होतंस ना. छान लागलं का नाही. मग असं काय म्हणते. अरे आदित्य पोळी करपली बघ. एक मिनिट. चल उठ. बाद झाली हौस. थांब ना. नाही नाही कशाला मी करतो ना. उठ उठ मी करते. उठ. अच्छा करणारच आहात म्हणता का. घ्या घ्या करा. एक मिनिट दे इकडे बोला. बाबा पण ना सगळे काय असताय असे. मामड्या गोदा मावशी आहेत तोपर्यंत चांगला स्वयंपाक शिकून घे बर का. नाही म्हणजे इकडे आल्यावर तुलाच करून घालायचंय मला. घालतो ना. असला शिष्य ज्याला पोळी पण करता येत नाही. काय गोदाक्का. हो हो पर ते जाऊ द्या. तुम्ही कसे आहात. व्यवस्थित आहे ना तिकडे. काही त्रास नाही ना. नाही नाही काही त्रास नाही. आई हे बघ मंगलाजी माझं ऐकत नाहीये. ती जेवतच नाहीये ग. का काय झालं ग. का नाही खातेस तू. अगं तुला नाही कळणार ग बाळा. आता मला न कळण्यासारखं काय. नाही मी काय म्हणतोय साऊ आत्ताच्या आत्ता आजीला घास बरोबर आहे. आमच्या समोर सगळ्यांच्या समोर बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे. काय झालं. रेंज गेली वाटतं. अरे काय झालंय. हे काय झालं ग. अगं काही नाही नेट गेलं असेल. मग आता आता काही नाही परत करू नका. चल जेवायला घेतो. Cheers! मग पाटील साहेब कान ठेवलेली वस्तू फार्म हाऊसवर पोचली की नाही. किंमत वसूल केली की नाही तिची. अरे मग वसुली तर चालूच राहणार ना. बोललो होतो ना मी. आपली ना नजरच अशी. एखादं फुल पकडू गावात आलं ना की आपल्या जीपीएस वरती येतं म्हणजे येतच. पण साहेब पिपाणीला जे माहिती नाही मला माहिती आहे. ते तुमचं नवीन फुलपाखरू आज मजुमदारच्या जमिनीवर गेलं होतं. म्हणजे तेच तुमची सुंदरी त्या जमिनीवर गेली होती आज. कधी. दुपारी. हे मला अधिकारी सांगितलंस. तुला माहित आहे का त्या मुजुमदारला जर कळालं तर तो कच्चा खाईल ना मला. मुजुमदार. हॅलो साहेब. काय नाही नाही काय सुंदरी मोहिते. तुम्हाला कसं माहित की ती गावात आलेली आहे. अहो येऊ दे तुम्ही निश्चिंत राहा. ती आपल्या जमिनीच्या मध्ये नाही येणार. अहो मी आहे ना. तुम्ही काहीही काळजी करू नका. त्या जागेवरती तुमची केमिकल फॅक्टरी उभी राहणार म्हणजे राहणार. होय होय ठेवा. तो मुजुमदार लई पोचलेला आहे. हात लांब आहेत त्याचे आणि सगळीकडे लक्ष असतं त्याचं.
उडत्या पाखराचे पिस मस्त तो. आता या सुंदरी मोहितेला हलक्यात घेऊन चालणार नाही. आधी तिला चांगल्या मार्गाने समजाव, नाहीतर मी आहेच. पण तिचा बंदोबस्त तर करावाच लागेल. शांत वाटतंय ना इथे. काय झालं? मागच्या सगळ्या गोष्टी रिकॉल करते. मागच्या गोष्टी रिकॉल केल्यानंतर जाणवलं की आपण आपलं जग किती लिमिटेड करून टाकतो ना. पण आता हे मोकळं आकाश बघितल्यानंतर जाणवतंय विश्व कितीही मोठं आहे, त्यातला आपण एकदम छोटासा ठिपका. हे कळल्यानंतर सगळंच बदलतं नाही. आधी कशी होते ना मी, आठवलं तरी हसायला येतं रे. कधी काय वागायचे, बोलायचे, काय थांगपत्ता नव्हतं. तेव्हा जे वाटायचं ते पण किती खोटं होतं रे. असं वाटायचं की आपल्याकडे भरपूर वेळ आहे, पण तसं काहीच नाही. म्हणजे जबाबदारी, अल्लड वयात पडलेली जबाबदारी. ही जबाबदारी सगळंच बदलून टाकते. एवढ्या लहान वयात माझा संघर्ष सुरू झाला. स्वतःशी, घरच्यांशी, बाहेरच्यांशी, तरी सगळ्यांशी भांडत, परिस्थितींना तोंड देत तू फायनली आहेस झालीस. आणि सगळंच बदललं. तुला आठवतं आधी मी कशी होते? हा, कुठल्या तरी मळक्या कपड्यात असायचे, पण आता एकदम टिप टॉप. कधी उठायचे, कुठेही जायचे, कसंही वावरायचं. पण आता तसं नाही. आता सतत आजूबाजूला गाडीतून यायचं, गाडीतून जायचं. आधीच आयुष्य मोकळ्या वाऱ्यासारखं होतं रे. पण आता फक्त बंधन. तुला माहितीये, माझे बाबा म्हणायचे, माणूस जेव्हा मरतो ना तेव्हा तो आकाशातला तारा होतो आणि आपल्याकडे बघून लुकलुकतो. बालपणी हे सगळं जेव्हा खरं वाटायचं ना, तोवर सगळं ठीक होतं. आणि जेव्हा आपल्याला अक्कल आली, जेव्हा कळलं की हे सगळं खरं नाहीये, तेव्हा सगळंच बदललं. अर्थात सगळं सुटलं म्हणायला हरकत नाही. गाव सुटलं, माती सुटली, इतकं छान समाधान सुटलं. जगणं एकदम कोरडं झालं. कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये, शहरांमध्ये अडकलं आणि तेच जीवन वाटायला. पण आता पुन्हा या गावात आल्यानंतर जाणवतंय की केवढ्या अनमोल गोष्टीला मुकलो. हे समाधान, ही शांतता, ही निरागसता, सगळंच हरवलं. तुला एक सांगू का सुंदरी, मला असं वाटतं ना, म्हणजे एका गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. आपल्याला वाटतं ना कधी कधी आपण एखाद्या सिच्युएशन मध्ये असतो, आपल्याला असं वाटतं की ही सिच्युएशन पुन्हा येऊ नये आपल्या आयुष्यात, किंवा मला पुन्हा अडकायचं नाहीये या सिच्युएशन मध्ये. पण लाईफ असेल, लाईफची मजा बघ. लाईफ आपल्याला पुन्हा त्याच सिच्युएशन मध्ये आणून सोडते आणि लाईफचा अख्खा सर्कल कम्प्लीट होतो. म्हणजे बघ ना, एक दिवस होता जेव्हा मी इकडे आलो होतो तुला बघायला, तेव्हा माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू होतं. मी नाही म्हणतो, माझी पहिली चूक. त्यानंतर लग्न झालं, पण तुला बायकोचा दर्जा दिला नाही मी कधी, ती माझी दुसरी चूक. आणि मग चुकांवर चुका, चुकांवर चुका. हे बोलणार का? काहीतरी छान बोलूया ना.
बरं आहे, सांगायचं राहून गेलं. माझ्या डोक्यात ना एक मस्त प्लॅन बघा.